काळेश्वर बापाने काळेश्वर तालुका निवड जिल्हा सिंधुदुर्ग त्यांच्या वतीने श्रीदेव काळेश्वराचा 15वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो। त्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रसादित भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी स्वतः विजय उर्फ बंधुश्रवण आणि आता ज्यांनी भजन सादर केलं ते सन्माननीय संदीप लोकेवा लिंगरा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग दोन्ही बोन या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम श्रीदेव काळेश्वर उत्सव मंडळ बाबासाहेब काळेश्वर त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो आणि त्याचप्रमाणे आमच्याशी यांनी फोनवर संपर्क साधला। त्याबद्दल मार्गदर्शन सन्माननीय राजू नाईक धुळे आणि त्यांचे मित्र परिवार त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना महिला वर्गाला सुद्धा विनम्र अभिनंदन करतोय। या ठिकाणी बरेच वैदिक आहेत बापमोदक आहेत वारकरी सांप्रदायिक काही मंडळी आहेत त्यामध्ये आमचे मित्र सन्माननीय संदेश नाईक धुळे त्याचप्रमाणे सन्माननीय संदेश नाईक धुळे त्याचप्रमाणे सन्माननीय प्रसाद नाईक धुळे त्याचप्रमाणे फाळके त्याचप्रमाणे या ठिकाणी पांचाळ बसलेले त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय। महिला वर्गामध्ये सुद्धा माध्यमात महिला या ठिकाणी हजर आहेत त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतो। महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या देवता आणि रंगदेवतेला वंदन करून ग्रामदेवताई सरस्वती मातेच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून श्री सत्यनारायणाला वंदन करून परमश्री समाज मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मुद्रा करून रविवारीच्या या अवघ्या सामन्याला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांचे सुद्धा मी माझ्या त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो स्वागत करतो। पेटीचा आवाज चालू जाने कहाँ गए वो दिन कहते तेरी राह में नजरों को हम बिछाएंगे रखुमा माझी पेरणी करी रखुमा माझी पेरणी करी माझा पांडुरंग नांगर धरी माझा पांडुरंग नांगर धरी माझी पेरणी करी माझी
मनला मोरेला मोरे मनला मोरेला शिव गौरी सुता नमो एकदंता शिव गौरी सुता तुझ्या चरणी देवी तो माता तुझ्या चरणी तुझ्या चरणी देवी तो माता तुझ्या चरणी आम्ही होते हो देवी तो माता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता तूच करता आणि करविता शरण आलो मी तुला भगवंता शरण आलो मी तुला भगवंता गौर रूप हे तुझे पाहता 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 सौख्य लाभू दे अमुचाची सौख्य लाभू दे खूप सुंदर अतिशय उत्कृष्ट अशी भजनाची रागदारी भजनाची सुरुवात
सन्माननीय संदीप लोकीबुवांनी केलेली आहे. होय, आम्ही होते ते बघावं. माझ्या भजनापेक्षा मी काय बोलतो त्याच्याकडे लोकांचं लक्ष होतं. मी काय प्रश्न विचारणार नाही. मालकौस मध्ये पण नाही लागला तर कुठला प्रश्न होतो, उत्तर होतं काय. संदीप जमेल तर जाईपर्यंत उत्तर द्या जरा त्यांना. तुम्ही गुरुबंधू आहात त्यांचे, एकाच गुरुकडे शिकता तुम्ही. तुम्हाला झाला असेल राग, तो कुठला तो मागा काय बोलू, याच्यातला जमणं नाही. आपला सोडा विषय. मोठी माणसं आहेत काय. ताल पखवाज याच्या सगळ्या संगतीत होतं ते भजन 100% बरोबर आहे. पण त्याचबरोबर मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे सुद्धा भजन आहे. बुवा तसं काय म्हणजे मला उद्देशून काय बोलले नाही, परंतु आता नवीन नियम झालेत, भजनाचे नवीन नियम झालेत. त्याच्यामध्ये पहिला विषय म्हणजे लेडीज जेंट्स बंद, आणि त्यानंतर रुपवळपर्यंत एकत्रित भजन घ्यायचं. गाणी म्हणायची नाही जास्त, म्हणजे थोडक्यात ऑर्केस्ट्रावर बंदी लिहिली आहे. आता ऑर्केस्ट्रा आणि कोणाचं रिलेशन जास्त आहे जग दुनिया जाणतात. म्हणजे ऑर्केस्ट्रा म्हणजेच भजन, हे ज्यांनी लोकांच्या मनावर गजराच्या माध्यमातून बिंबवलं तोच आज उलटे बोंबा मारता. ही काळेश्वराची कृपा लक्षात घ्या. म्हणजे चोराच्या हे म्हणी जे पडलेले आहेत ते त्यावेळेस पद्धतशीर पडलेले आहेत, लक्षात घ्या. चोराच्या उलट्या बोंबा त्याच्यापैकी ही पहिली बोंब लोके बोच, मी डायरेक्ट बोलतोय. आणि दंभो दर्पो भीमानुष्य क्रोध पारुण्य मेवच्छ अज्ञानच्या बीजातस्य पार्थ संपद मासुरी. म्हणजे दंभ म्हणजे अहंकार, दर्प म्हणजे उर्मटपणा, अभिमान म्हणजे गर्व, आणि पारुष्य म्हणजे कठोरपणा, उग्रपणा. ज्याच्या बोलण्यामध्ये उग्रपणा आहे. काय मगापासून निरूप जे निवेदन करतायत ते अतिशय खूप छान करतायत. 8-9 वेळा इथे मी आलो तुमच्या कृपेने, ते त्यांनी सांगितलं. त्याच्याकडे लक्ष नाही. त्यांना काय धरलंय, त्यांनी जे म्हटले काय म्हटलं की 8-9 वेळा आले आणि वेगवेगळ्या भजन पद्धतीत सादर करण्याचा प्रयत्न केला, किंवा त्यांच्या शब्दातून नोटेशन शब्द आला. तो नोटेशन शब्द ह्या लोक्यान धरले आणि म्हणालो आत्ता म्हणणारा नोटेशन गुंडूबुवान परत म्हणत नाही, ह्याच्या अगोदर म्हणत नाही, असा एकांतरी उठान सांगा. म्हणजे त्याच्यात ते का समाधाना. माझं म्हणणं तुम्ही सगळ्यांनी सांगा, गुंडूबुवाने ह्या यंदा म्हटलेलं नोटेशन गेल्या वर्षी म्हटला, ते काय सुखात जाऊ नये, लक्षात घ्या. कारण देवगड तो असा 15 वर्ष झाली तरी एकदा तर सुद्धा तुका बोलवत नाही. म्हणजे तू तोंड दाखवणे का सुद्धा मार्गातून नाही, हे लक्षात ठेवा. ती पहिल्यानंतर दुसरं त्यांना वाटलं काय तुमका मजा येऊ मी डायरेक्ट बोलतोय. तो जर त्या पद्धतीत माझा जर अपमान करत असत, लक्षात घ्या, तर मी सुद्धा त्या पद्धतीतच बोलून इथून जाणार आहे. ह्या 100% सत्य. तो माका बोलाक नाही, मी पण त्याला बोलणार नाही. पण तो जे 1-2 शब्द बोलले त्याच्यातून बऱ्यापैकी घेण्यासारखं आहे. मायबाप प्रेक्षक आपल्यापेक्षा ज्याने आपल्याला ही मानाची खुर्ची दिली आहे त्यांना विचारायचं, त्यांना सांगायचं की मालकौस मध्ये पण नाही लागलो तर खैचो राग होतो, तो तुमका जमला तर सांगा. याचं उत्तर तुका नक्की जायपर्यंत कोणतरी नक्की देत. अजिबात नाही तर तुझं गुरुबंधू शेवटपर्यंत थांबलो तर नक्की दे. संदेश नाही धुले, कारण त्यांचं भजन सुद्धा त्या लेवलचं आहे. म्हणजे प्रामाणिकपणे सांगतोय. त्या काळेश्वरात समोरून सांगते. आपण इथे गेल्यानंतर वेगळं काहीतरी बोलणार, मी माझ्या इतको गायक कोण नाही वगैरे वगैरे काय नाही. मी जो ज्या पद्धतीत असेल त्या पद्धतीत माका तुम्ही 8-9 वर्ष किंवा 5 वर्ष बोलवलात एवढा मात्र 100% खरा. एकदा माझ्यासाठी जोरात टाळी वाजवा, माझ्यासाठी वाजवा. तसं राग चेहऱ्यावर राग हो माणसाच्या, तर पुढची बारी पेटली. माझी इज्जत केव्हा जाणार तुमच्या माहितीसाठी सांगतो. माझी इज्जत केव्हा जाणार, जेव्हा समोरच्या माझा राग येतो तेव्हाच माझी इज्जत जाणार. ज्या पद्धतीत त्याने भजन केलं त्या पद्धतीत मी भजन केलं तर ते एका बोलाची सुद्धा हिंमत होऊची नाही. मग आजची रात्र मायबाप प्रेक्षक थांबावं शेवटच्या क्षणापर्यंत. राजूभाऊ म्हणाले तुमचे पैसे फिटाकोय, म्हणजे पैसे आमचे फिटाकोय म्हणून एक भजन सुद्धा त्यांनी कॅन्सल केलं. बरोबर ना. हा पेहराव जो दिलाय, अरे जे अंगात कपडे घातलं ते तरी आजचं त्यांची तरी ऋण मान ना नुदन. हे आजचे जो पेहराव दिलाय तो ह्या मंडळाने आम्हाला दिलेला आहे. टोपीपासून त्याने इथलं जॅकेट सुद्धा घालायचं नाही. परफेक्ट माप
अगदी म्हणजे त्याच्यावरती सलाम करतो न चुकता, अगदी परफेक्ट माप दोन्ही बोलतं. बघा त्यांना ती शाल ह्याच्यात भगू रंगा, तरी पण मी शाल घेते ना भगवी त्याच्यावर शाल घातल्या. आता डबल भगव्या रंगाचा काय अर्थ सांगता आता परतच्या पावटी टमाटा पुढचा. तू एकंदरीत तुझ्याकडे जर बघितला ना तर ते ज्योतिष सांगतात ना, ज्योतिष फक्त काकी ते एक झोळी लावा, ऐकलं, भविष्य सांगतो, खरं बोलतो तो संदीप लोके बाबा, रागधानीचा अभ्यास करतो. अरे आतापर्यंत आयुष्य गेला ऑर्केस्ट्रा, आज रागधानी गाता गा ना बाबा. मी प्रामाणिकपणे सांगतोय, मी प्रामाणिकपणे जमलेल्या प्रत्येक मायबाप प्रेक्षकात सांगतोय, पुढल्या वर्षी मागा नाही आणला तरी चालतात. माझ्यापेक्षा 100 पटी त्याचं भजन चांगलं आहे. एकदा टाळले होतो जोर कोणाने वाजवले, मी कोणाचा पटला बाकी पटा नाही, इतक्यात माझ्यासाठी क्रेडिट आलं. ठीक आहे, आपण ज्याचं भजन करतोय त्या परमेश्वराचं काय, आणि बुवा 16वा नाही वर्धापन दिन आहे, 15वा वर्धापन दिन. मग अशी तुम्ही 16 म्हणाला, हे 15 जरा पत्रिका दिल्यानंतर त्याचा मान राखावा, वाचावा आपण किती आहे तो. हा 15वा वर्धापन दिन आहे. अतिशय उत्कृष्ट भक्तिमय वातावरणामध्ये आणि प्रामाणिकपणे सांगतो, या मंडळाचे माझे ऋणानुबंध, किंबहुना बापार्डे गावात मी अनेक बाऱ्या केल्यात. आता परत मे महिन्यात सुद्धा 8-10 दिवसात ही महालक्ष्मीकडे सुद्धा माझी झाली, आज सुद्धा इथे झाली, परवा मोंढ्यात झाली. तरी पण लोक आपले बोलत काय नाही तरी तास गायला तरी चालता लोकांका, पण गुंडो होयो, लोक्याचा चामडा काढू गुंडोच होयो, हस न सोने. आता काय करशील, त्या पांडुरंगाकडे बघून तरी गप बस. बघ मूर्ती पांडुरंगाची दिली आहे, शांततेचं प्रतीक आहे ती, लक्षात घे. आणि इथे वारकरी संप्रदाय तुझा ज्यांनी सत्कार केला ते सुद्धा वारकरी, ज्यांनी पहिली मानाची पालखी इथून पंढरपूरला नेली त्यांनी सत्कार केला, म्हणजे किती भाग्यवान माणूस आहे, बरोबर ना. धन्यवाद. सुरुवात करतोय कारण आपलं भजन आपण नेहमी म्हणतोय, आपण ज्या रामाचा आचार कृष्णाचा विचार करतोय. माका त्या दिवशी एका बुवान सांगितलं की राम आणि कृष्ण हे एकच असत, राम आणि कृष्ण हे एकच असत. मी त्याला विचारलं, राम आणि कृष्ण जर एकच असत तर त्यांना अवतार वेगवेगळं का घ्यावचं लागलो, लक्षात घ्या. भजनी बुवा म्हणून एकच असत, पण एक राजधानीचा बादशाह, एक बाबा बतावणार, म्हणजे भजनी बुवा आम्ही दोघे जण, पण प्रत्येकाचे गुण अलग आहेत, बरोबर ना. तसं कृष्ण सहजासहजी कोणाला म्हणजे समजलेला नाही, लक्षात घ्या. कृष्ण 5 पांडवांचा सारथी म्हणून अर्जुनाचा रथाचा सारथी राहिला. 100पैकी एका काही शिल्लक ठेवूक नाही आणि 5पैकी एका काही धक्कू लावून देऊ नाही, तो श्रीकृष्ण आहे, लक्षात घ्या. धन्यवाद, थँक्यू. क्या बात आहे. बघा कुमारी आरना राजेंद्र नाईक धुरे इसकडून बापांडे देवगड, किती छान, बघा किती मेहनत घेतली माझ्यासाठी. हे प्रेमाचं प्रतीक मी वही दिलेली आहे, नोटबुक भजनासाठी उपयोग पडेल. धन्यवाद. आणि हे पेन दिलेलं आहे, तिच्याबरोबर तिने मला 200 रुपयाचं सुद्धा पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, तिच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय, काळेश्वराकडे प्रार्थना करतोय. धन्यवाद. त्या प्रभू रामाचं नामस्मरण आपण करतोय म्हणून त्या प्रभू रामाच्या गाण्याने सुरुवात करतोय. और घर में अब एक ही नाम, जय श्री राम. मंडळीचा आवाज आहे ना. हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा. जय जय श्री मंडळीचा आवाज शांत रहे. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया है, जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर
माननीय मोहन फाळके यांकडून सुद्धा माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे हे पेन गिफ्ट आलंय माझ्यासाठी. माझ्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होतो असं त्या काळेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.
दोन्ही बोल म्हणजे ते बंधन पाळलंच पाहिजे. थोडस सुरुवातीला बोलावं लागतं, त्यामुळे मागे पुढे होतं. श्रीदेव काळेश्वर मुंबई मंडळ यांच्याकडून माझ्यासाठी सुद्धा हे 500 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक केलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो पुन्हा एकदा या मंडळाचे. कारण दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिलेली होती. प्रत्येक वर्षाची वस्तू भेटवस्तू देतात. यावर्षी सुद्धा साक्षात पांडुरंगाचा आणि रुक्मिणी मातेचा स्टॅच्यू म्हणजे पुतळा आम्हाला दिलेला आहे. आणि त्या पांडुरंगाकडे आपण त्याची रूपवळ घेतो. 28 युग पांडुरंग विठेवरती उभा राहिलाय, सर्वांना माहिती आहे. मायबाप प्रेक्षको का राहिलाय तर वाट वाटतो पुंडलिकाची. आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय की पांडुरंगाच्या दिशेने त्या पुंडलिकाने वीट फेकली आणि पांडुरंगाला 28 युग या विठेवरती उभं ठेवलेलं आहे. हा पांडुरंगाच्या डोक्यावर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतोय, तर डोक्यावर बघितलं तर भगवा टिळा आहे मोठा, आणि भगव्या टिळ्याच्या मधोमध काळा जो टीका लावलेला आहे, काळा टीका लावलेला आहे, ते कशाचं प्रतीक आहे तर त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी कार्तिकी वारीला जे लोक जातात 40-40, 50-50 तास त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी त्या लाईन मध्ये उभे असतात. म्हणून पांडुरंग काय म्हणतोय की माझं दर्शन घेण्यासाठी तुम्ही तासनतास उभे राहता, मग तुमच्या पायाची धूळ माझ्या सुद्धा मस्तकी लागली पाहिजे. म्हणून तिथली त्या गाभाऱ्यातली जी पायाची धूळ असते ती साफ सुथरा करून त्याच्यामध्ये काळे गंध घालून मग तो जो टीका आहे तो पांडुरंग म्हणजे वारीतल्या लोकांच्या पायाच्या धुळीचा टीका तो त्यामध्ये केशरी जे गंध आहे त्याच्यामध्ये लावलेला आहे. मायबाप प्रेक्षक हे प्रत्येक जण एक प्रकारे ज्याला माहिती असतं हे कलियुग आहे. आपण म्हणतो कलियुग, आणि या कलियुगात प्रत्येकाला कर्म हे फेडावंच लागतं. भीष्माचार्य त्यांना सुद्धा मारताना त्या बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. कारण 100 जन्म अगोदर ते जंगलातून चालले असताना समोर साप दिसला, त्या सापाला बाणाने उडून त्याने फेकला, तो एका काट्याच्या झुडपावर पडला, त्याला त्या सापाला काटे टोचून तो मरण पावला. तेव्हा त्यांनी शाप दिलेला होता की तुझी सुद्धा परिस्थिती 100 जन्मानंतर ते भीष्माचार्यांना सोसावं लागलं. आपण तर माणूस आहोत, ही कलियुग आहे. या कलियुगात या जन्मात करायचं आणि या जन्मात फेडायचं. किंबहुना सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला फेडावंच लागतं. एक वेळ हे कलियुग आहे, पाप घडतच असतं, पुण्य आपल्याला करावं लागतं. लक्षात घ्या, सत्य असेल ते बाहेर पडण्या अगोदर खोटं संपूर्ण फिरून आलेलं असतं. हे वाक्य मुद्दाम बोलतोय मी, तुम्हाला पुढे लक्षात येईल. काय सांगतोय मी, सत्य बाहेर पडेपर्यंत खोटं सगळ्यांच्या दारावर फिरून आलेलं असतं. हे कलियुग आहे. म्हणून ही जी मूर्ती बनवली आहे, ही जी मूर्ती बनवणारा सुद्धा कलाकार आहे, आणि आपण सुद्धा एक मूर्ती आहोत. ही मूर्ती बनवणारा कलाकार ईश्वराला सांगतोय, ईश्वर की मूर्ति बनाने वाला ईश्वर से बात करता है, ईश्वर तू भी एक कलाकार है, मैं भी एक कलाकार हूं.
तूने असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे हैं, उनमें से हम दोनों हैं। तूने असंख्य पुतले बनाकर इस धरती पर भेजे, उनमें से हम दोनों हैं। और हमने असंख्य पुतले बनाकर इस धरती पे बेचे हैं। त्याच्यापैकी हा पुतळा हे ईश्वर, उस समय बड़ी शर्म आती है, उस समय बड़ी शर्म आती है जब तेरे बनाए हुए पुतले, जब तेरे बनाए हुए पुतले आपस में लड़ते हैं, जब तेरे बनाए पुतले आपस में लड़ते हैं और हमने बनाया हुआ पुतले के आगे अपना सर झुकाते हैं। ही त्याच्यातला फरक आहे, लक्षात घ्या। इथे तुम्हाला तेच दिसेल, जेवढी एकमेकाची इज्जत काढायला जमेल, मी तेवढा जात नाही इज्जतीच्या बाबतीत, इज्जत काढण्याच्या बाबतीत तुमच्या देवगडची शान लोके बुवा यांचा खूप नंबर लागतो। तुम्ही बाकीच्या बुवांना सुद्धा अनुभव विचारा। हा, इज्जत काढण्यात फटाई बुवा। आणि ज्यांनी निवेदन केलं त्याला सांगतोय की आम्ही वाघ स्वतःला म्हणून घेत नाही। तो वास्तविक, तू सांग बोलतो वास्तविक काय विसरलं? अच्छा, विसरला नाही, पुढे सांगणार तो। आम्ही वाघ म्हणून घेत नाही, तर आमका लोक वाघ म्हणतात। आता कित्या म्हणतात ते त्या काळेश्वराक माहित। होणार सोन्या, रागू नकोस रे, हा जेवढं जमत तेवढं बघ। माका सांगा, ठीक आहे, नियम डबलबारीचे सगळे त्याचा पथ्य पाळूकच व्हाय, त्याच्याबद्दल वाद नाही, पण मायबाप प्रेक्षकांना काहीतरी देणं लागतो ना। नुसतं भजन, मग तू आधी तुका ह्या पद्धतीत भजन करूचं असत तर तुका आता थोडे दिवस लोक स्वीकारतले, एका स्पर्धेत पाठवायचो, लक्षात घ्या। मग मानगाव मधलं प खैतो लागलो एवढं काय त्याला खैतो राग म्हणतो, तेव्हा स्पर्धेत तुका खाऊ शकतो। आपल्या ह्याच्या बाहेरचा विषय असतो, आम्ही तेवढं विचारच करू नाही। आमका येतात आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा, राग खर्च होतो लोकांनी ओळखूचं हमी घातले। आणि या जागात लाच कसली? हो मौली, तुम्ही परशुराम बुवांबरोबर मी साथ केली, तुम्ही त्याला साक्षी आहात, बरोबर ना? एका जरा सांगा। विसरला तर मी सांगते तुमका, तुम्ही म्हणा नको, मी म्हणतोय देखोनिया 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 तुझा रूपाचा आकार, तुझा रूपाचा वाजवी तो गाडी
गातो तिचा वाजवितो वाजवितो काळी मुखे गातो तिचा वाजवितो काळी वाजवितो काळी मुखे गातो तिचा वाजवितो काळी